नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे जीकेचे प्रश्न कव्हर करणार आहोत, जे येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला तर प्रश्नांना सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आहे, भारतीय घटनेचे कलम 315 खालील कशाशी संबंधित आहे? कलम 315 कशाशी संबंधित आहे? तर राज्य लोकसेवा आयोग। पर्याय क्रमांक बी उत्तर असणार आहे, राज्य लोकसेवा आयोग। ठीक आहे, जर या ठिकाणी केंद्र लोकसेवा आयोग असतं, केंद्रीय लोकसेवा आयोग, तरी उत्तर ते केंद्रीय द्यायचं होतं। ठीक आहे, तर का कलम 315 हे राज्य आणि केंद्र लोकसेवा आयोगाशी संबंधित आहे। याच कलमान्वये या ठिकाणी राज्य व केंद्र आयोगाची स्थापना झालेली आहे। त्याच्या संबंधित तरतुदी कलम 315 मध्ये आहे। ठीक आहे, राज्य व केंद्र लोकसेवा आयोग। या ठिकाणी नियंत्रक व महालेखा परीक्षक आहेत बघा, यांच्याशी संबंधित कलम आहेत 148 ते 158। ठीक आहे, 148 ते 158 हे जे कलम आहेत ते नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्या संबंधित तरतुदी यामध्ये करण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर प्रश्न आहे, जेव्हा द्रावणाचे pH मूल्य 7 असते तेव्हा द्रावण हे कसे असते? कसे असते तर न्यूट्रल असते, म्हणजेच पर्याय क्रमांक बी उदासीन। ठीक आहे, न्यूट्रल, निष्क्रिय, उदासीन जे ऑप्शन असतील वेगवेगळे उत्तर द्यायचे आहे। ठीक आहे, pH मूल्य 7 असल्यावर। आता 7 पेक्षा जर जास्ती असेल, ठीक आहे, 7 पेक्षा जर जास्ती असेल तर काय असेल मित्रांनो? क्षारीय किंवा आम्लारी धर्मी। ठीक आहे, या ठिकाणी आम्लारी धर्मी आहे बघा। जर द्रावणाचे मूल्य 7 पेक्षा जास्त असेल तर बघा ते द्रावण क्षारीय किंवा आम्लारी धर्मी असते। ठीक आहे, आणि जर द्रावणाचे pH मूल्य 7 पेक्षा कमी असेल तर काय असते? ते आम्लयुक्त। ठीक आहे, आम्लधर्मी आहे बघा या ठिकाणी। म्हणजेच 7 पेक्षा कमी असलं तर आम्लधर्मी असते द्रावण। pH व्हॅल्यू 7 पेक्षा कमी म्हणजे आम्लधर्मीय, आणि pH व्हॅल्यू 7 पेक्षा जास्त म्हणजे आम्लारी धर्मीय। ठीक आहे, आणि बरोबर 7 असली तर न्यूट्रल किंवा उदासीन किंवा निष्क्रिय। ठीक आहे, आता या ठिकाणी pH वर प्रश्न विचारला गेलेला आहे मागील भरतीमध्ये। pH मापन श्रेणीचा शोध कोणी लावला? ठीक आहे, हा प्रश्न विचारलेला आहे। तर बघा, सोरेन पीटर लॉरिड्स सोरेनसन। ठीक आहे, यापैकी सोरेन आणि सोरेनसन हे नाव लक्षात ठेवायचे। ठीक आहे, सोरेन सोरेनसन नाव लक्षात ठेवा। यांनी pH मापन श्रेणीचा शोध लावलेला आहे कधी? 1909 मध्ये। ठीक आहे, 1909 मध्ये शोध लावलेला आहे सोरेनसनने pH मापन श्रेणीचा। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न, कोणते केंद्रीय दल पोलीस दल या प्रकारात मोडत नाही? कोणते? तर दिलेल्या पर्यायांपैकी ATS जे आहे ते केंद्रीय पोलीस दल या प्रकारामध्ये मोडत नाही। ठीक आहे, ATS म्हणजे काय तर अँटी टेररिझम स्क्वॅड, म्हणजेच दहशतवाद विरोधी पथक, जे आपल्या महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेलं आहे। ठीक आहे, हे महाराष्ट्रामध्ये दहशतवादाच्या समस्येविरोधात लढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेला एक विभाग आहे। ठीक आहे, याला अँटी टेररिझम स्क्वॅड म्हटलं जातं, मराठीत दहशतवादी विरोधी पथक। ठीक आहे, ATSची स्थापना बघा सुरुवातीला 1990 मध्ये मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त आफताब खान यांनी केली होती। ठीक आहे, नंतर राज्य शासनाने 8 जुलै 2004 ला एक GR काढला आणि या पथकाची पुनर्स्थापना केली। ठीक आहे, ATS। आता ATSचे कोण प्रमुख आहेत सध्या कमेंट करून सांगायचं आहे मला। ठीक आहे, CRPF म्हणजे काय तर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स। ठीक आहे, ITBP म्हणजे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस, आणि BSF म्हणजे काय तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? पानिपतची तिसरी लढाई विचारलेली आहे, तर ती झालेली आहे बघा 1761 मध्ये। पर्याय क्रमांक बी 1761 आपलं योग्य उत्तर असणार आहे। तिसरी लढाई जी झालेली आहे ती 14 जानेवारी 1761 मध्ये झाली, मराठा व अफगाण सेनापती अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये। ठीक आहे, आता पहिली कधी झाली असं जर विचारलं तर बघा 21 एप्रिल 1526 मध्ये। ठीक आहे, 21 एप्रिल 1526 मध्ये पहिली पानिपतची लढाई झालेली आहे।
बाबर व इब्राहिम लोदी यांच्यामध्ये, ठीक आहे। त्यानंतर दुसरी झालेली आहे 1556ला, ठीक आहे, 1556मध्ये दुसरी झालेली आहे। 5 नोव्हेंबर 1556 अकबर व हेमू म्हणजेच सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य या दोघांमध्ये दुसरी पानिपतची लढाई झालेली आहे, ठीक आहे, 1556मध्ये। तर आपल्याला लक्षात ठेवायची आहे तिन्ही बघा, पहिली जी आहे ती 1526मध्ये, दुसरी जी आहे ती 1556मध्ये आणि तिसरी जी आहे ती 1761मध्ये झालेली आहे। जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकतं कोणासोबत झालेली आहे कोणाची, ते पण लक्षात ठेवायचं आहे। आता पानिपत हे ठिकाण कुठे आहे असा प्रश्न देखील विचारला जातो, तर भारताच्या हरियाणा राज्यामध्ये हे ठिकाण आहे पानिपत, ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्याकरता कोणत्या प्रणालीचा वापर केला जातो? कोणत्या? तर CCTNS, पर्याय क्रमांक ए CCTNS। याचा फुल फॉर्म आहे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम्स, ठीक आहे। याची सुरुवात 2009मध्ये भारत सरकारने केलेली आहे, ठीक आहे, 2009मध्ये। त्यानंतर प्रश्न आहे, जैन धर्माचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्रात कोठे उभारण्यात आलेली आहे? कुठे आहे मित्रांनो? तर ही नाशिक जिल्ह्यामध्ये मांगीतुंगी, ठीक आहे, मांगीतुंगी पर्वतावर नाशिक जिल्ह्यामध्ये ही मूर्ती आहे, जी जगातील सर्वात उंच जैन मूर्ती आहे, ठीक आहे। 108 फूट उंच आहे, जगातील सर्वात उंच जैन मूर्ती, ठीक आहे। मीटरमध्ये जर विचारली तर 33 मीटर, सुमारे 33 मीटर या पुतळ्याची उंची आहे, ठीक आहे। जर पायथ्यापासून उंची विचारली तर 121 फूट आहे, ठीक आहे। पायथ्यापासून त्या मूर्तीची उंची जर विचारली तर 121 फूट आहे आणि फक्त मूर्तीची उंची विचारली तर 108 फूट आहे, ठीक आहे। पायथ्यापासून 121 मीटर फूट किंवा 37 मीटर। नाशिक जिल्ह्यामध्ये, ठीक आहे, आपल्या लक्षात ठेवायचं आहे नाशिक जिल्हा। मांगीतुंगी कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर प्रश्न आहे, C2H6 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरली जाते? कोणत्या? तर बघा, इथेन, पर्याय क्रमांक सी इथेनसाठी ही संज्ञा वापरली जाते, C2H6। या ठिकाणी मिथेन आहे बघा, याच्यासाठी कोणती वापरली जाते? तर CH4, ठीक आहे। CH4 ही जी रासायनिक संज्ञा आहे ती मिथेनसाठी वापरली जाते। या ठिकाणी ब्युटेनसाठी कोणती वापरली जाते? तर C4H10, ठीक आहे। C4H10 ही जी संज्ञा आहे ती ब्युटेनसाठी वापरली जाते आणि प्रोपेनसाठी कोणती वापरली जाते? तर C3H8, ठीक आहे। C3H8 ही जी संज्ञा आहे ती प्रोपेनसाठी वापरली जाते, ठीक आहे। प्रोपेन व ब्युटेन हे LPGचे प्रमुख घटक आहेत। प्रश्न विचारलेला LPG गॅसमध्ये कोणते प्रमुख घटक असतात? तर प्रोपेन व ब्युटेन हे दोन गॅस असतात त्याच्यामध्ये, ठीक आहे, प्रमुख घटक म्हणून। त्यानंतरचा प्रश्न, बहुचर्चित असलेली नीट परीक्षा कशासाठी घेतली जाते? कशासाठी घेतली जाते? तर वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी, ठीक आहे। वैद्यकीय शिक्षणात जर आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी प्रवेश घेण्यासाठी नीट ही परीक्षा घेतली जाते। तो विद्यार्थी हे शिक्षण घेण्यासाठी पात्र आहे की नाही हे ठरवण्यासाठी, ठीक आहे। तर नीट म्हणजे काय? नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रान्स टेस्ट, ठीक आहे, म्हणजे त्या विद्यार्थ्याची पात्रता आहे वैद्यकीय शिक्षण घेण्याची की नाही हे पाहण्यासाठी नीट ही एक्झाम घेतली जाते। त्यानंतरचा प्रश्न आहे, लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? पोलीस भरतीत खूप वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे। लंडन हे जे शहर आहे ते थेम्स नदीच्या काठी किंवा तीरावर वसलेले आहे। आता या ठिकाणी जगातील सर्वात लांब नदी आहे ऑप्शनमध्ये नाईल, ठीक आहे। ही जगातील सर्वात लांब नदी आहे। तुम्हाला जर उंची माहीत असेल तर कमेंट करून सांगायची आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर आपल्या भारतातील ओडिसा राज्यामध्ये हे सरोवर आहे चिल्का नावाचं, ठीक आहे। आता या सरोवराची विशेषता काय आहे? तर हे आशिया खंडातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे। आशियामधील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे चिल्का, ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो? कोण असतो? पर्याय क्रमांक ए महासमादेशक हा होमगार्ड दलाचा प्रमुख असतो। पुढील प्रश्न, सातपुडा पर्वतरांगांमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत?
कोणत्या? तर नर्मदा व तापी. पर्याय क्रमांक सी उत्तर असणार आहे. सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत. या ठिकाणी गोदावरी व भीमा आहेत बघा ऑप्शनमध्ये. या दोन नद्यांची खोरी हरिश्चंद्र व बालाघाट या डोंगर रागांमुळे वेगळी झालेली आहेत. त्यानंतर भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी शंभू महादेव या डोंगर रांगांमुळे वेगळी झालेली आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, नाथ हा माझा हे आत्मचरित्रात्मक पुस्तक कोणत्या मराठी अभिनेत्याच्या आयुष्यावर त्याच्या पत्नीने लिहिलेले आहे? तर कोणी लिहिलेले आहे? कांचन घाणेकर यांनी लिहिलेले आहे. कांचन घाणेकर, काशीनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर. ठीक आहे. काशीनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर लिहिलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे या गुन्ह्याच्या शिक्षेचे कलम कोणते आहे? तर कलम 103 यामध्ये खुनाची शिक्षा याची तरतूद करण्यात आली आहे. कलम 103 मध्ये. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, किल्लारी भूकंप कोणत्या वर्षी झाला होता? कोणत्या वर्षी झाला होता? 1993 मध्ये झाला होता. हा प्रश्न देखील पोलीस भरतीत खूप वेळा पडलेला आहे. लातूरचा भूकंप म्हटलं जातं याला. ठीक आहे. लातूरचा. तर हा किल्लारी भूकंप म्हणून ओळखला जातो. 30 सप्टेंबर 1993ला सकाळी 3:56 हा भूकंप घडला होता. ठीक आहे. रिश्टर स्केलवर याची तीव्रता किती होती? तर 6.04. ठीक आहे. एवढी याची तीव्रता होती रिश्टर स्केलवर. रिश्टर स्केल हे भूकंपाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे. हा प्रश्न पोलीस भरतीत खूप वेळा विचारलेला आहे. आणि याची किती होती तीव्रता? 6.04 एवढी या भूकंपाची तीव्रता होती. त्यानंतरचा प्रश्न, शाहू महाराजांच्या निधनानंतर आपल्या कलेचा चाहता जगात राहिला नाही म्हणून कोणत्या चित्रकाराने त्याची चित्रे पंचगंगेच्या पात्रात सोडून दिली? कोणी दिली होती? तर आबालाल रहिमान. ठीक आहे. आबालाल रहिमान हे चित्रकार होते त्यावेळेचे आणि त्यांना वाटायचं छत्रपती शाहू महाराज हेच खरे कलेचे कदर करणारे राजे आहेत. आणि त्यांच्या निधनानंतर त्याला वाटलं आता आपल्या कलेसाठी कोणीही चाहता उरला नाही. जो एक चाहता होता आपल्या कलेचा तो या ठिकाणी मृत्युमुखी पडलेला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांची सर्व चित्रे पंचगंगेमध्ये विसर्जित करून टाकले. ठीक आहे. आबालाल रहिमान असं त्यांचं नाव आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 16 प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे कव्हर केलेले आहेत, ज्यामधून आपण इतर 30 ते 40 प्रश्न देखील कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.